तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे ईश्वरी अंजलीला म्हणत असते, अंजलीताई प्लीज, झालं गेलं सगळं विसरून जा. तुमचा माझ्यावरती राग आहे ना, तुम्ही माझ्याशी बोलू नका, पण मी तुमच्यासाठी जेवणाचं ताट वाढून ठेवले, ते प्लीज घ्या आणि जेवायला सुरुवात करा. तेव्हा इथे अंजली म्हणते, ईश्वरी, चांगुलपणाची नाटकं करायची तुला गरज नाही. 48 तासांमध्ये माझ्या नवऱ्याच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करून घेऊन येणार आहेस ना तू? जा आणि त्यांच्या विरोधात पुरावे गोळा कर. मला पण बघायचंच आहे तू काय पुरावे गोळा करणार आहेस ती. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, अंजलीताई, हे बघा, जे करायचं आहे ते मी नंतर करेनच. मी हा जो काही निर्णय घेतला होता, बाटणी वगैरे थांबवायचा, तो आपल्या कुटुंबासाठी घेतला होता, आपलं घर तुटू नये म्हणून घेतला होता. पण तुम्हाला त्याचा राग आला असेल, पण मी हे सिद्ध करेन की मी काहीही चुकीचं केलं नाही आहे. तेवढ्यातच तिथे वल्लरी येते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई, हवं तर तुम्ही मामीला विचारा. मी त्यांना फोन केला होता, त्यांना सांगितलं होतं की अंजलीताईंचं जेवणाचं ताट त्यांच्या रूममध्ये घेऊन जा म्हणून. मामी, तुम्हाला केला होता ना फोन? तेव्हा वल्लरी म्हणते, मला? कधी? नाही नाही, मला तू फोन केला नव्हतास. ईश्वरी, अगं खोटं का बोलतेस? म्हणजे इथे वल्लरीसुद्धा अंजलीमध्ये आणि ईश्वरीमध्ये अजून वाद निर्माण व्हावा यासाठीच प्रयत्न करत असते. तर इथे रिया आलेली असते. ती राकेशला पकडते, त्याला आनंदाने गोल गोल फिरवते आणि म्हणते, सर्वेश, हे बघ तुझ्यासाठी मी काय आणले. तो म्हणतो, हे काय आहे? ती म्हणते, डायमंड रिंग आहे, डायमंड रिंग. आता आपण दोघेजणं लग्न करतोय ना, मग एकमेकांना अंगठी घालण्यासाठी नको का? म्हणून मी तुझ्यासाठी ही डायमंड रिंग आणलेली आहे, कारण तू सुद्धा माझ्यासाठी खूपच स्पेशल आहेस. तेव्हा राकेश म्हणतो, खरं सांगू का, आता मलाही असंच वाटतंय की कधी एकदा आपल्या दोघांचं लग्न होतं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रिया म्हणते की सर्वेश, मी आलेच हां. आणि ती आता तयार होण्यासाठी बाजूला गेलेली असते. तेवढ्यातच तिथल्या मॅनेजरचा फोन आलेला असतो. तेव्हा मॅनेजर म्हणत असतो की सर, तुम्हाला भेटायला कुणीतरी दादा आलेत. ते रिसेप्शनजवळ आले, तिथे बसलेत. तुम्ही त्यांना भेटायला येता का? दादा आलेत हे समजल्यानंतर राकेश खूप घाबरलेला असतो आणि गायब झालेला असतो. त्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणत असते, मामी, अहो तुम्ही खोटं काय बोलताय? मी तुम्हाला फोन केला होता ना, पण तुम्हीच नाही आलात. तेव्हा इथे अंजली म्हणते, अच्छा, म्हणजे तू आता मामीला खोटं ठरवणार आहेस का? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई आहो, मी असं का करेन? बरं बरं, ठीक आहे, मी नाही फोन केला ना, काही हरकत नाही. पण ताई, तुम्ही आता जेवण वाढून कशाला घेताय? मी तुमच्यासाठी ताट वाढलं ना, प्लीज तुम्ही ते घ्या. आणि अशा प्रेग्नन्सीमध्ये मामी, आपल्याला अंजलीताईंची अजून काळजी घ्यायची आहे. त्यांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होईल, वाईट वाटेल असं आपल्याला काही करायचं नाही आहे. अंजलीताई, स्माईल करा बरं, आनंदी राहा बरं. हवं तर मी पाठ करते, पण तुम्ही हसा. तेव्हा अंजली म्हणते, मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. आणि ती आता तिथून निघून गेलेली असते. तेव्हा इथे मामीला बघा किती आनंद होतो. तेव्हा मामी हसून तिथून जात असते आणि म्हणते, अंजली बाळा, पोटभर जेवून घे बरं. तेव्हा ईश्वरी म्हणते, मामी 1 मिनिट थांबा. ईश्वरी म्हणते, मामी, अहो कसं आहे ना, वय झाल्यानंतर गोष्टी लक्षात राहत नाही, व्यवस्थित ऐकू येत नाही, बरोबर ना? तुमच्या बाबतीतसुद्धा आता तेच झाले. म्हणून लक्ष ठेवा बरं, ट्रीटमेंट करा. नाहीतर अचानकपणे कधीतरी उठाल आणि म्हणाल, मैं कहाँ हूँ? तेव्हा इथे आता मामी म्हणते, तोंड सांभाळून बोल. ईश्वरी म्हणते, तुम्ही नीट वागा, नाहीतर तुम्हाला आता असा इंदोरी झटका देईन ना की तुमची अक्कल ठिकाणावरती येईल. कळलं तुम्हाला? तर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीने चांगलंच वल्लरीला खडसावलेलं असतं. नम्रता टेन्शनमध्ये असते. आकाश तिथे येतो, म्हणतो, काय झालं नम्रता? नम्रता म्हणते, अहो सर, काय करू मी? इथे सिलेंडर भेटत नाही आहेत. सिलेंडरचा तुटवडा आला आहे आणि आता तर काय, ते भेटणारच नाही आहे असं म्हणणं आहे. आता हे बघा सर, अहो आपले जे नेहमीचे कस्टमर आहेत ते मला ऑर्डरवरती ऑर्डर देत आहेत, पण मी काय करू, कसं समजावू त्यांना, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश म्हणत असतो, नम्रता, तू काळजी करू नको.
आपण काहीतरी मार्ग काढूया. ती म्हणते कसा काय मार्ग काढायचा? जर आपल्याला ऑर्डर आता ज्या मिळत आहेत त्या आपण पूर्णच केल्या नाही, कस्टमर आपल्याला पुन्हा ऑर्डर देईल का? आणि मग जर मला ऑर्डरच मिळाला नाही तर मी आता या महिन्याचं रेंट कसं भरणार आहे तुम्ही सांगा बरं. तेव्हा आकाश म्हणतो नको काळजी करू, मी आलो आहे ना, आपण याच्यावरती काही ना काहीतरी मार्ग काढूया, आपण सगळं नीट करू. तेव्हा इथे आकाश नम्रताला धीर देत असतो. तिच्या वाईट काळामध्ये तिच्या मदतीला सुद्धा धावून येतो. तर अंजली इथे जेवत असते. मामी येते आणि म्हणत असते, अंजली बाळा हे बघ, तू सावकाश जेव्हा, जेवणावरती राग काढू नकोस. तेव्हा अंजली म्हणते नाही मामी, मी आता ठरवले, ईश्वरीच्या कुठल्याही वागण्याचा स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही, मी नीटच जेवणार आहे. तेव्हा इथे मामी म्हणते, अंजली मगाशी बाहेर मी ईश्वरीच्या बाजूने बोलले, तिने जेव्हा प्रॉपर्टीचे पेपर काढून घेतले तेव्हा मी तिच्या बाजूने बोलल्यानंतर तुला माझा राग आला का? पण हे बघ बाळा, त्यावेळेला मला जे योग्य वाटलं मी तेच बोलले. या घराच्या वाटण्या होऊ नये, तुम्ही दोघेजणं बहीण भावंड आहात, तुमच्यामध्ये दुरावा येऊ नये, माझी फक्त एवढीच इच्छा होती. तेव्हा इथे अंजली म्हणते, मामी खरं सांगू का, मला काय वाटतंय ना खरंच मला कळत नाही आहे. मी कुणाजवळ वाईट वागले तर मला त्रास होतो, कोणी मुद्दामून माझ्याजवळ वाईट वागलं तरीसुद्धा मला त्रास होतो, काय करू मला खरंच कळत नाही आहे. मामी म्हणते शांत हो, शांत हो बाळा. अगं तू कधी कुणाशी चुकीचं वागू शकणार आहेस का? तू मुळातच किती चांगली मुलगी आहेस ते आम्हाला माहिती नाही का? तू खूप चांगली आहेस, म्हणूनच मला असं वाटतं की फक्त वाटण्या वगैरे होऊ नयेत. तर इथे ईश्वरी आता कपड्यांच्या घड्या करत असते. तिला इथे मामीचा राग आलेला असतो आणि म्हणून ती थोडीशी अशी स्वतःशी चिडचिड करत असते की माणूस इतका विचित्र कसा काय असू शकतो. आणि तेव्हा अर्णव आपलं काम करत बसलेला असतो. अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि त्याचं फाईलकडे लक्षच नसतं. सगळी पानं उलटीपालटी करून झालेली असतात तरी पुन्हा पुन्हा करत असतो. ईश्वरी त्याच्याकडे बघून हसत असते. अर्णव म्हणतो काय झालं, तू का हसतेस? ईश्वरी म्हणते सर हसू नाही तर काय करू, पानं संपलीच सगळी फाईलमधली तरी तुम्ही पानं पलटताय. तेव्हा अर्णव म्हणतो माहिती आहे मला, ती फाईल माझी चेक करून झाली आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते हो सर ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळेला सुद्धा तो तेच करतो, फाईल उलटी पकडतो. तेव्हासुद्धा ईश्वरी हसायला लागते. तेव्हा अर्णव म्हणतो काय झालं तुला, तू मागापासून हसतेस का माझ्यावरती? तेव्हा ईश्वरी म्हणते आता हाय का, मी तुमच्यावरती हसते का? बरं बरं ठीक आहे सर, मी मान्य करते की मी हसते, पण हसू नाही तर काय करू, तुम्ही करतायतच तसे. तेव्हा अर्णव म्हणतो काय काय केलं मी? आणि तो येऊन आता तिच्या तोंडावरती बोट ठेवतो आणि तिला म्हणतो की हसू नको. आणि त्यानंतर इथे दादाचा फोन आलेला असतो. तेव्हा इथे दादा म्हणतात की राकेश गोव्यामध्ये आहे, एका आयटमबरोबर मजा मारतोय, बोला आता काय करायचं आहे, हातपाय तोडायचे आहेत की डायरेक्ट वरती पाठवायचं आहे? अर्णव म्हणतो नाही नाही असं काही करू नका, तुम्ही फक्त त्याला धमकी द्या किंवा त्याला इथपर्यंत घेऊन या, बाकी तुम्ही काहीही करू नका. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अंजली म्हणत असते की माझा नवरा खूप चांगला आहे, पण तो तर गोव्यामध्ये एका मुलीबरोबर मजा मारतोय. ही गोष्ट आता अर्णवला समजलेली असते. अर्णव म्हणतो की राकेश गोव्यात आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते काय, गोव्यात काय करतोय तो? तर एका मुलीबरोबर आहे. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशचा पत्ता लागलाय हे तर आता समजलेलं असतं. तर इथे ईश्वरी ही आता तिच्या संसारामध्ये पूर्णपणे रमलेली असते, पण खूप सारे प्रॉब्लेम्स फेस करत असते. तशी इथे नम्रता पण आहे, तीसुद्धा आपल्या आईवडिलांबरोबर असली तरीसुद्धा खूप मोठे मोठे प्रॉब्लेम्स तिच्यासमोरसुद्धा असतातच. तर इथे आलेला असतो आकाश, तिच्या प्रॉब्लेमवरती सॉल्युशन घेऊन आलेला असतो. त्याने छान असा तोडगा काढलेला असतो, इंडक्शन घेऊन आलेला असतो. तेव्हा इथे आता आकाश म्हणत असतो नम्रता हे बघ मी काय घेऊन आलो आहे, इंडक्शन. ती म्हणते सर इंडक्शन, अहो पण याला तर खूप वेळसुद्धा लागणार आणि बिल पण येणार ना सर. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो हे बघ तू काळजी करू नको, बिल वगैरे येईल आणि आपले कस्टमर जुने जातील असं काही होणार नाही आहे. आपण एक काम करायचं, आता सिलेंडरचा तुटवडा असल्यामुळे बरीचशी दुकानं बंद पडलेली आहेत, बरेचसे छोटे मोठे जे हॉटेल होते किंवा अशा हातगाड्या होत्या त्यासुद्धा बंद पडत आल्यात.
त्यामुळे कस्टमरला असं बाहेरची खाण्याची जी सवय आहे ते आहेच नाही का? तेव्हा आपण जुन्या कस्टमर बरोबर नवीन कस्टमरसुद्धा खेचू शकतो. तू एक काम कर आता, तू आईस्क्रीम आणि मिल्कशेक हे सुद्धा आता विकायला सुरुवात कर. गरमीचे दिवस आहेत ना, आईस्क्रीम आणि मिल्कशेक हा लोकांना खूप जास्त आवडेल. तेव्हा इथे नम्रताला आयडिया दिल्यानंतर नम्रताला खूप आनंद होतो. पण त्याचंसुद्धा क्रेडिट आकाशने अर्णवलाच दिलेलं असतं, की ही अर्णवदादाची आयडिया आहे. तो असा विचार करत असतो बिझनेसच्या बाबतीत. त्यानंतर इथे आता राकेश तर पळून गेलेला असतो, कारण दादा गोव्यात पोचलेला असतो. तेव्हा तो घाबरतो की आपली इथे आता इज्जत जाईल. तेव्हा तो तिथून पळून जातो. पण तिथे जात असताना त्याने रियाला मेसेज केलेला असतो. तो म्हणत असतो, रिया डार्लिंग, सॉरी, खरंच सॉरी. मलासुद्धा तुझ्याबरोबर लग्न करायची इच्छा आहे, पण मला असं लपून छपून लग्न करायचं नाही आहे. तर मला तुझ्याबरोबर थाटामाटात धूमधडाक्यात लग्न करायचं आहे. म्हणून आता मी निघून जातोय. आपण पुन्हा भेटू, सॉरी, असं म्हणून तो निघून गेलेला असतो. तेव्हा ती त्याच्या नावाने आता जोरात ओरडते. ती म्हणते, सर्वेश, तू मला फसवलंस, असं म्हणून ती आता खूप जास्त चिडलेली असते. तर इथे दादाचा फोन आलेला असतो आणि तो म्हणतो की राकेश पळून गेला. मी गोव्यात आलो हे समजलं आणि तो पळून गेला. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की तो पळून गेलेला नाही आहे, तर त्याला मी माझ्या ट्रॅपमध्ये अडकवले आणि तो अडकला. त्यानंतर राकेश आता स्वतःहून इथे येईल हे अर्णवला समजलेलं असतं. आणि तेवढ्यातच इथे आता त्याच्याकडे एक चैन असते, अंगठी असते, ते त्याने रुमालामध्ये घेतलेलं असतं. दादाची गाडी समोरून येताना बघितल्यानंतर तो आता हातातले दागिने बाजूला फेकून देतो रुमालासकट, जेणेकरून ते दादाच्या हाती लागू नये. त्यानंतर दादा गाडीतून उतरताना म्हणतो, काय रे राकेश, काय रे आहेस कुठे? हां, मला फसवतोयस का? आमचे पैसे परत करायचे नाही आहेत तुला? पैसे परत करायचे नाही आहेत का? तो म्हणतो, दादा हो पैसे परत करायचे आहेत मला. आणि तुम्ही इथे का आलात? मला बोलवायचं ना, मी आलो असतो. तो म्हणतो, तू आला असतास? अरे किती फोन केले रे याला, किती फोन केले? एका तरी प्रश्नाला उत्तर देतोय का हा माणूस? एक तरी फोन उचललास का? नाही ना. तुला पकडण्यासाठी गोव्यापर्यंत गेलो होतो. तेव्हा राकेश म्हणतो, काय गोव्यापर्यंत गेला होतात दादा? अहो मग आला होतात तर सांगायचं ना, छान तिथे आपण एन्जॉय केलं असतं. आता फेरी केलीच होती तुम्ही, तर एन्जॉय केलं असतं ना. तेव्हा दादा म्हणतो, हो अरे मी आलो हे कळल्यानंतर तिथून पळून गेला असतो आणि आमच्यासोबत एन्जॉय केलं असतंस. तुला पैसे द्यायचे नसतील ना तर तसंच सांग. ह्या सगळ्या बंदुकीतल्या गोळ्या आहेत ना, तुझ्या डोक्यामध्येच टाकतो. तेव्हा राकेश म्हणतो, दादा दादा हो काय करतं हे? मी गोव्याला तुमचे पैसे जमा करण्यासाठीच गेलो होतो. विश्वास ठेवा माझ्यावरती. तेव्हा राकेश आता तिथे खाली पडलेला असतो. दादाने धक्का देऊन त्याला पाडलेलं असतं. तेव्हा इथे दादा म्हणतो, काय पैसे देण्यासाठीच तू गेला होतास? अरे तुझ्यासारखा खोटाडा माणूस ना मी अजिबात बघितलेला नाही आहे. आता तुला सोडतोय, 2 दिवसांनी परत तुझ्याकडे पैसे घ्यायला येईन. तोपर्यंत सगळे पैसे तयार ठेव, कळलं तुला? तेव्हा दादा तिथून गेलेला असतो. राकेश म्हणत असतो, बरं झालं हे तरी दागिने बाजूला ठेवले होते, नाहीतर हा माणूस हे सुद्धा दागिने घेऊन गेला असता. तर इथे अंजली आता बसलेली असते. ती म्हणते, माझी गोळ्यांची वेळ झाली, गोळ्या घ्यायला जाते. तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई ताई थांबा, हे बघा मी तुमच्यासाठी तुमच्या गोळ्या घेऊन आली, घ्या. तेव्हा इथे अंजली म्हणते, ए बाई तुझ्या हातून मला काही घ्यायचं नाही आहे, कळलं ना. त्या गोळ्यांना ती झटका देते आणि फेकून देते. तेव्हा त्या गोळ्या आता आजीच्या पायाजवळ गेलेल्या असतात. आजी तिथून आलेली असते देवदर्शनावरून. आजी म्हणते, हे सगळं काय आहे अंजली? अगं ईश्वरी तुला गोळ्या देते आणि त्या गोळ्यांना तू हात मारलास. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, आजी आलीस तू, बरं झाली आलीस. ह्या ईश्वरीच्या गोड गोड बोलण्याला ना मी खूपच जास्त कंटाळले. तू सांग तिला माझी काळजी करायचं काही कारण नाही म्हणून. तेव्हा इथे आजी म्हणत असते, अगं अंजली हे सगळं काय आहे? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आजी अहो अंजली ताईंना सारखं सारखं उठायला लागू नये म्हणून मी त्यांच्या गोळ्या आणल्या होत्या, पण त्यांना त्याचाही राग आला. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, हे बघ तुला माझी काळजी करायची काही गरज नाही आहे. एवढीच जर तुला माझी काळजी होती तर जेव्हा चिंटू माझ्या नावावरती संपूर्ण प्रॉपर्टी करायला निघाला होता तेव्हा का अडवलंस तू त्याला? सांग ना, का अडवलंस? तेव्हा आजी म्हणते, काय चिंटू सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायला निघाला होता? तेव्हा अंजली म्हणते, हो आजी, मी चिंटूकडे माझा अर्धा प्रॉपर्टीचा हिस्सा मागितला आहे,
कारण का मला माझ्या भविष्याची, माझ्या बाळाच्या भविष्याची काळजी आहे. मी इन्सिक्युअर झाली आहे, त्याच्यामुळे मी त्याच्याकडे प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागितला आहे. आणि हिने काय केलं माहिती आहे, त्याला प्रॉपर्टीच्या पेपरवरती सही करू दिली नाही. तिने प्रॉपर्टीचे पेपर हिसकावून घेतले आणि जाळून टाकले. मग आता मला काय वाटेल सांग? हिला आपली संपूर्ण प्रॉपर्टी बळकवायची आहे, हेच बरोबर आहे ना? म्हणून तर तिने असं केलं. हिला संपूर्ण प्रॉपर्टी हवी आहे ना, म्हणून. तेव्हा आजी म्हणते की अंजली, अगं तू प्रॉपर्टीचा हिस्सा मागितलास, काय गरज होती या सगळ्याची? अर्णव काही कमी करतो का गं आपल्याला? आणि तसंही ईश्वरीने जे काही केलं ना या घरची सून म्हणून, ते अगदी बरोबर केलं. तुमच्या भावा बहिणीमध्ये कटुता निर्माण होऊ नये, दुरावा निर्माण होऊ नये, घराचे आणि बिझनेसचे वाटे होऊ नये, यासाठी एक सतर्क सून म्हणून तिने योग्य तोच निर्णय घेतला. तिने घराच्या वाटण्या नाही केल्या. कळतंय तुला? आणि मी 2 दिवस घरात काय नव्हते, तर एवढं सगळं घडलं का इथे? तेव्हा अंजली म्हणते, अच्छा, म्हणजे आता ही ईश्वरी चुकली तरी तू माझ्याशी भांडणार आहेस का? मला बोलणार आहेस का आजी? नाही, बरोबर आहे. आई नसली की माहेर संपता असं म्हणतात ना, तेच खरं आहे. मला वाटायचं माझी आजी आहे तर माझं माहेर अजून माझ्यासाठी शाबूत आहे, पण नाही. तूसुद्धा मला आता बोललीस, या ईश्वरीच्या बाजूने गेलीस ना. जाऊ दे, मला आता याच्यावरती काही बोलायचंच नाही आहे, असंही इथे आता अंजलीसुद्धा म्हणत असते. आणि ती म्हणते, मी जाते आता इथून, मला इथे राहायचं नाही आहे, मी जाते. तेव्हा ईश्वरी म्हणते, अंजलीताई तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, कळलं ना? अर्णव सर घरामध्ये नाही आहेत, तुम्ही माझी जबाबदारी आहात, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तेव्हा इथे आता अंजली म्हणते, काय करणार काय आहेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करणार आहे मी? बघा मी आता काय करते ते. मी इथे चौकीदारसारखी उभी राहणार, तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तुम्हाला रागच काढायचा आहे ना? जो काही राग काढायचा आहे तो इथे काढा, दगडी फेका, हवं तर या कुंड्या फोडून टाका, घराच्या काचा फोडा, पण इथून बाहेर कुठेही जायचं नाही. मी इथेच उभी आहे तुमच्यावरती लक्ष ठेवून, तुम्हाला कुठे जाऊ देणार नाही आहे मी. तेव्हा अंजली म्हणते, ठीक आहे बाई, मी कुठेही जात नाही, मी इथेच आहे, पण तू जा माझ्या नजरेसमोरून, मला एकटीला राहू दे. ईश्वरी म्हणते, नाही नाही, माझा भरोसा नाही आहे तुमच्यावरती, मी इथेच थांबणार आहे. त्यानंतर इथे आता आजीला खूप मोठा धक्का बसलेला असतो की 2 दिवस मी इथे काय नव्हते, तर एवढं सगळं घडलं. ईश्वरी म्हणते, आजी या बरं तुम्ही इथे बसा, मी तुमच्यासाठी पाणी आणते. तेवढ्यातच तिथे आता ईश्वरी म्हणत असते, आणि तुम्ही कसलाही जास्तीचा विचार करायचा नाही आहे, जे काही चाललं आहे ते सगळं नीट होईल. तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणतो, आजी आलीस तू? कसं झाला प्रवास? तेवढ्यातच आजी म्हणते, चिंटू अरे हे सगळं काय आहे? आपली अंजू अशी का वागते? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, हे बघ आजी, तू नको स्ट्रेस घेऊ, सगळं काही नीट होईल. पण ताईला काय झालं आहे? ती अशी का बसले बाहेर एकटीच आणि रागवल्यासारखी दिसते? तेव्हा आजी म्हणते, मी आल्या आल्या माझा आणि तिचा वाद झाला. तेव्हा आता घडलेला प्रकार ईश्वरी अर्णवला सांगते की आजी म्हणत होत्या की वाटण्या तू का मागतेस, आणि आपल्या घराचे वाटे होऊ नये म्हणूनच ईश्वरीने असा निर्णय केला आपलं घर वाचवण्यासाठी. तेव्हा इथे आता अर्णवला सगळं काही समजलेलं असतं, अंजलीच्या रागाचं कारण. तेवढ्यातच राकेश त्या ठिकाणी आलेला असतो आणि लपून छपून बघत असतो अंजली कुठे आहे. तेवढ्यातच अंजलीचं लक्ष जातं. ती म्हणते, अहो आलात तुम्ही? आणि ती आता धावत पळत येते आणि राकेशला मिठी मारते. आणि राकेश म्हणत असतो, अंजली अगं तू इथे काय करतेस, काय झालं सांग ना. तेव्हा अंजली म्हणते, अहो तुम्ही बरं झालं आलात, मी तुम्हाला खूप जास्त मिस करत होते. कधीच केलं नाही ना एवढं मिस केलं मी आज तुम्हाला, बरं झालं तुम्ही आलात. तो म्हणतो, काय झालं काय? घडलेला सगळा प्रकार इथे आता अंजली राकेशला सांगते. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, एवढं सगळं घडलं, बरं काही हरकत नाही, तू रडू नकोस, आता जे काही करायचं आहे ना ते आपण दोघेजणं मिळून करू, तू नको काळजी करू. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आजी हे बघ तू कसलाही स्ट्रेस घेऊ नको. अंजलीताई आता जो काही विचार करते तो चुकीचा आहे, पण त्याची जाणीव तिला हळूहळू होईल. आपण तिला सगळेजण समजून घेऊया. तिला वाईट वाटेल, अजून राग येईल, असं आपण कुणीही काहीही करायचं नाही. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये आजी म्हणत असते, मी तुम्हाला सगळ्यांना सांगते, उद्या गुढीपाडवा आहे आणि आपण सगळ्यांनी एकत्र नेहमीप्रमाणे गुढीपाडवा साजरा करायचा, कळलं तुम्हाला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो अंजलीला, हे बघ अंजली, आता एक गोष्ट मी तुला सांगतो,
घरामध्ये गेल्यानंतर ना मी जे काही बोलेन ना त्याच्यामध्ये फक्त तुला हो हो करायचं आहे, बाकी तुला काही बोलायचं नाही आहे. मी जे काही बोलेन तू फक्त माझ्या होला हो द्यायचं, कळलं तुला? तेव्हा अंजली म्हणते ठीक आहे. तर इथे आता अंजली येते, ती म्हणते आजी, मामा, चिंटू सगळेजणं बाहेर या. सगळेजणं बाहेर आलेले असतात. तेव्हा इथे राकेश अर्णव ईश्वरीकडे बघून हळूच आता स्माईल करत असतो. तेव्हा इथे अर्णव ईश्वरीला तो आल्यानंतर खूपच जास्त राग आलेला असतो.